सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर लेक्चर सिरीज ऑफ न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आज आपण बघणार आहोत की बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर्स काय असतात, त्याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारचे फायदे असतात. राईट. तर एक गोष्ट समजून घ्या, जे की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आपण याला म्हणत असतो. तर याचं जे काम आहे हे न्यूट्रिएंट्स जे असतात हे प्लांट्सला प्रोव्हाइड करायचं नसतं. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जरी म्हणत असलो की जे की बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहे याने आपण काय करूया, आपण प्लांट्सला न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी सप्लाय करूया. पण मेजर जो रोल आहे, म्हणजे देतात, न्यूट्रिएंट देत नाही असं नाही, देतात, पण मेजर रोल जो आहे ना हा याचा हा नाही आहे. ठीक आहे. मेजर रोल काय आहे या ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा हे एकदा लक्षात घ्या की ऑर्गॅनिक मॅन्युअर काय करतं, इट ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. ठीक आहे. इट्स ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ फूड फॉर मायक्रोब्स. राईट. मायक्रोब्स काय खातात, तर त्या ठिकाणी जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, राईट, ते खाण्याचं काम करतात. त्याचं डिकम्पोजिशनवरती बेसिकली हे मायक्रोब्स जगत असतात. राईट. आणि हे मॅन्युअरचा एक अजून रोल आहे, दॅट ॲक्ट्स ॲज सॉईल अमेंडमेंट. काय होतं, सॉईलचं अमेंडमेंट म्हणून ॲक्ट होतं. राईट. सॉईलमध्ये मायक्रोबियल जी काही क्वांटिटी आहे ती एनहान्स करण्यासाठी त्या ठिकाणी या मॅन्युअर्सचा आपल्याला वापर होतो. राईट. त्याच्यासोबतच सॉईलचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा आपण वापर करतो. कारण की जर का तुम्ही याला न्यूट्रिएंट प्लांट्सला सप्लाय करायचं आहे ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर का ऑर्गॅनिक मॅन्युअर जर देण्याचा विचार केला तर तुम्हाला जवळपास टन्स ऑफ, काय म्हणलं मी, पर हेक्टर बेसिसवरती जर का आपण म्हणलं तर तुम्हाला टनाने त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्युअर टाकावे लागेल टू सप्लाय ऑल दी कम्प्लीट प्लांट न्यूट्रिएंट टू द प्लांट. राईट. त्याच्यामुळे जे काही आहे न्यूट्रिएंट्स हा मेजर सोर्स नाही आहे फॉर दिस ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहेत. दिस इज नॉट अ मेजर सोर्स ऑफ न्यूट्रिएंट टू द प्लांट, बट ते जे आहे सोर्स ऑफ फूड त्या ठिकाणी मायक्रोबसाठी ॲक्ट होताना आपल्याला दिसतं. एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल मी सिम्पल वर्ड्समध्ये सांगतो. मला सांगायचं काय की की बघा, एक जे आपले आता तुम्ही जे फर्टिलायझर त्या ठिकाणी सॉईलमध्ये टाकताय, ठीक आहे, जे फर्टिलायझर आपण काय केलं, सॉईलमध्ये ॲड केलं. ओके. सॉईलमध्ये आपण काय केलं, ॲड केलं फर्टिलायझर. ओके. आणि त्या सॉईलवरती काय, हे प्लांट त्या ठिकाणी ग्रो होत आहे. राईट. आणि हे प्लांट असं सॉईलवरती ग्रो होत असताना मित्रांनो काय होतं की फर्टिलायझर एकदा सॉईलमध्ये ॲड झालं आहे, ठीक आहे, पण जे प्लांटला अवेलेबल ज्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल, ठीक आहे, जे की प्लांटची गरज आहे न्यूट्रिएंटची अवेलेबल फॉर्ममध्ये, तर ते फर्टिलायझर डायरेक्टली नसतं. ठीक आहे. हे जे आहे हे केमिकल फॉर्म आहे. याला अवेलेबल करून देण्यासाठी जे आहे तर ते मायक्रोब जे असतात ते असणं गरजेचे आहेत सॉईल्समध्ये. तर सॉईलमध्ये जेव्हा मायक्रोब असतो ना तो हे फर्टिलायझरला काय करतो, त्या ठिकाणी एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन करतो. काय करतो, एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे. आणि एन्झायमॅटिक त्याचं मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झालं की त्याच्या नॅचरली न्यूट्रिएंट जे अवेलेबल फॉर्ममध्ये प्लांटला अवेलेबल होऊन जातं आणि प्लांटचं एकंदरीत न्यूट्रिएंट जे आहेत ते चांगले ॲब्झॉर्ब होतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट काय मित्रांनो की एन्झाईमने जे की ब्रेकडाऊन करायचं आहे हे काम मायक्रोब करत असतं. पण मग मायक्रोब त्या ठिकाणी जास्त जगण्यासाठी मायक्रोब खाणार काय, त्याचं जेवण काय, मायक्रोब काय फर्टिलायझर खाऊन जगू नाही शकत. राईट. तर त्याला लागतं सोर्स ऑफ फूड, काय लागतो, त्याला लागतो ऑर्गॅनिक कंटेंट. ठीक आहे. जे की ऑर्गॅनिक क्रॉपचे रेसिड्यूज असतील, ठीक आहे, क्रॉपचे रेसिड्यूज असतील, शेण असेल, राईट, तर ते काय, ते ऑर्गॅनिक मॅटर त्याचा सोर्स ऑफ फूड आहे. त्याच्यामुळे मायक्रोबचा तो एक मेजर रोल त्या ठिकाणी असतो. जसं एक अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी की एक मोठासा तलाव आहे. काय आहे, एक तलाव आहे, लेक आहे, आणि या तलावापासून जे आहे तुमचं जे घर आहे ना हे खूप दूर आहे. ठीक आहे. सपोज 1 किलोमीटर डिस्टन्सवरती तुमचं घर आहे. आता तुम्हाला या घरापर्यंत पाणी आणायचं आहे. राईट. जुन्या काळातली गोष्ट करतोय, तुम्ही म्हणशाल पाईपलाईन टाकू. तसं नाही. समजा आपण जुन्या काळामध्ये जगतोय असं समजा, तर नॅचरली काय होईल, एक माणूस काय करेल, एक डोक्यावरती हंडा घेईल, जाईल इथे तलावामध्ये, काय करेल, तो हंडा त्या ठिकाणी डुबवेल. हंडा एकदा भरून घेतला की डोक्यावरती तो काय माणूस तो घेऊन जाईल. राईट. पाणी, आणि घरामध्ये जाऊन त्याच्या पूर्ण फॅमिलीसाठी जे आहे ते पाणी मग त्याला पुरेल. राईट. एकंदरीत असाच कन्सेप्ट असतो. राईट. जुन्या काळामध्ये वॉटर जे काही आहे ते कॅरी करण्याचा, डोक्यावरती दूर दूरपर्यंत जाऊन लेकपासून पाणी कॅरी करून आणायचे हंड्यामध्ये. तर एक प्रकारे असं समजा हे घर जे आहे ना हे ते प्लांट आहे. ठीक आहे. हे ते प्लांट आहे आणि हा लेक जो आहे ना हे ते फर्टिलायझर आहेत. काय आहे, फर्टिलायझर आहे. आणि
हा जो व्यक्ती आहे हा तो मायक्रोब आहे. हा मायक्रोब काय करतो, एक प्रकारे हा जातोय राईट आणि त्या हंड्यामध्ये पाणी भरतोय. आता हा जो हंडा आहे हा असणं गरजेचं आहे राईट, जे की युटेन्सिल आहे त्याच्याकडे, हंडा जो आहे ज्याच्यामध्ये तो ते पाणी भरून घेतोय, कळशी आहे, तर त्यामध्ये पाणी भरल्यानंतर तो ते घरी घेऊन जाऊ शकतोय. जर का त्याच्याकडे ही कळशीच नसली राईट, तर ते त्या ठिकाणी पाणी नेऊ शकेल का तो घरी? नाही नेऊ शकणार, बरोबर आहे. तो काय आंदोळीने असं हातामध्ये भरून नेईल का? नाही नेणार. सो दॅट इज व्हेरी मच डिफिकल्ट. त्याच्यामुळे हा हंडा असणं गरजेचं आहे. हा माणूस जो ते सप्लाय करणार आहे पाणी, त्या ठिकाणी दूरपर्यंत पायपीट करत जे पाणी तो घेऊन येतोय तो असणं गरजेचं आहे. तरच त्याच्या फॅमिलीला जे आहे, तरच त्या प्लांटला जे आहे ते पाणी मिळणार आहे राईट. त्याच्यामुळे हे मायक्रोब जे आहेत सॉईलमधले ते त्याच प्रकारे त्या ठिकाणी ॲक्ट होताना आपल्याला दिसतात. सो दे ॲक्ट ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सॉईल. त्याच्यामुळेच आपण काय म्हणतोय आता, सॉईल इज अ लिव्हिंग एंटिटी. ओके, सॉईल काय आहे? इट इज अ लिव्हिंग एंटिटी. सॉईल काय मेलेली गोष्ट नाही आहे. इट इज नॉट अ नॉन लिव्हिंग थिंग, इट इज अ लिव्हिंग थिंग. कारण की सॉईलमध्ये काय असतात? सॉईलमध्ये मायक्रोब्स असतात आणि त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे. कारण की ते जर नसतील, तुम्ही त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी किलोचा फर्टिलायझर सॉईलमध्ये टाका, तुमच्या प्लांटला त्याचा बेनिफिटच होणार नाही राईट. सो मायक्रोब्सचा जो आहे तो मेजर रोल आहे आणि तो मेजर रोल आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी हे बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर्स त्या ठिकाणी कामा येतात. सो स्टार्टिंग विथ दिस ऑर्गॅनिक मॅन्युअर चॅप्टर. तर जे वर्ड आहे मॅन्युअर हे डिराईव्ह झाले फ्रॉम द फ्रेंच वर्ड. कसं आहे? फ्रेंच वर्ड आहे, नोट करा. हे एक्झामला येऊ शकतं की मॅन्युअर हा जो वर्ड आहे इट इज डिराईव्ह फ्रॉम विच लँग्वेज. सो दिस वर्ड इज डिराईव्ह फ्रॉम द फ्रेंच वर्ड दॅट इज मॅन्युअर. ओके, मॅन्युअर हे जे वर्ड आहे त्याचा अर्थ आहे टू मॅनिप्युलेट, टू वर्क ऑर टू प्रोड्यूस क्रॉप. तर टू मॅनिप्युलेट एकंदरीत याचा अर्थ आहे. सो मॅन्युअर दीज आर सबस्टन्सेस विच आर ऑर्गॅनिक इन नेचर, बरोबर आहे, ऑर्गॅनिक आहे. देन कॅपेबल ऑफ सप्लाईंग प्लांट न्यूट्रिएंट्स इन द अवेलेबल फॉर्म. बघा, जे की प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत त्याला अवेलेबल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी अवेलेबल करून देऊ शकतं राईट. फर्टिलायझरमध्ये जे आहे ते अनअवेलेबल फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट असतात, त्याला ब्रेकडाऊन करण्याची गरज पडते राईट. त्यानंतर इट इज बल्की इन नेचर. बल्की म्हणजे कसं? खूप कमी प्रमाण नाही आहे, खूप जास्त क्वांटिटी द्यावी लागते राईट. एकदम तुम्हाला ट्रॉलीने मोठ्या मोठ्या ट्रॉलीज भरून तुम्हाला शेतामध्ये तुम्हाला शेणखत टाकावं लागेल, तेव्हा जाऊन काही प्रमाणामध्ये सॉईलचं न्यूट्रिएंट लेवल वाढताना तुम्हाला दिसेल. सो बल्की इन नेचर आहे राईट. हॅव्हिंग लो ॲनालिटिकल व्हॅल्यू. ॲनालिटिकल व्हॅल्यू म्हणजे काय की त्याचं जर तुम्ही NPK ॲनालिसिस जर का केलं तर तुम्हाला असं कळेल की ओन्ली 0.5% नायट्रोजन, 0.25% फॉस्फरस राईट, पुन्हा 0.4 to 0.5% जे आहे पोटॅशियम असं प्रेझेंट दिसेल तुम्हाला राईट. तेच दुसऱ्या साईडला तुम्ही युरिया बघा, युरियामध्ये 46% नायट्रोजन आहे, कुठे 46%, कुठं 0.5% राईट. त्याच्यामुळे खूप कमी क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे काय आहे की याची ॲनालिटिकल व्हॅल्यू जी आहे, जी की केमिकल ॲनालिसिसमधून जे व्हॅल्यू येते याची ही लो आहे राईट. त्याच्यामुळे आणि वरून लो पण आहे आणि इट हॅज नो डेफिनेट कंपोजिशन. म्हणजे माझ्या जर का तुम्ही शेतावरती माझ्या उखाड्यावरती येऊन जर का तिथलं शेणखतचं जर ॲनालिसिस केलं तर त्याचं कंटेंट काहीतरी वेगळं निघेल. त्यानंतर दुसऱ्याच्या शेतामध्ये जा, तुमच्या शेतामध्ये जा, तिथल्या शेणखताचं ॲनालिसिस करा, वेगळं येईल. तर खूप जास्त कंटेंट जो आहे हा 0.5, 0.25 हा पण काय व्हॅरी करताना आपल्याला दिसून येईल. सो इट इज नॉट जस्ट फिक्स्ड, स्टँडर्डाइज त्या ठिकाणी नसतं. सो इट इज डिराइव्ड फ्रॉम ॲनिमल अँड द प्लांट रेसिड्यूज. हे बघा, हे आहे आपलं एकंदरीत जे आपल्या घरचे आपण शेणखत वगैरे बघतो राईट, जे की वर्मी कंपोस्ट आहे आपल्याकडे. देन त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे साधारणपणे आपण याला 4 प्रकारे याला आपण म्हणू शकतो, वेगवेगळे टाईप्स आहेत. दॅट इज द कंपोस्ट. ठीक आहे, कंपोस्ट काय आहे? इट इज द बायोकेमिकल प्रोसेसेस आहे याच्यामध्ये ऑफ कन्वर्टिंग ऑर्गॅनिक रेसिड्यू ऑफ प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन into organic manures rich in humus and plant nutrients by a variety of microbes, okay, in a warm, moist, aerobic किंवा anaerobic condition राईट. तर अशा मे बी ॲरोबिक कंडिशनमध्ये कंपोस्ट तयार करू शकता किंवा ॲनारोबिकमध्ये करू शकता. बँगलोर मेथड आहे वगैरे, ते आपण पुढे बघणारच आहोत राईट. सो देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द मॅन्युअर्स. काय आहे? मॅन्युअर्स आपल्याकडे आहे. तर मॅन्युअर्समध्ये काय आहे की दीज आर द मटेरियल्स नॅचरली available in the farm or locality and these are constituted mainly of the remains of plants and animals. These are added to the soil as a source of nutrients for modifying the soil properties. सॉईल प्रॉपर्टीज जे आहेत त्या स्पेशली आपल्याला मॉडिफाय करण्यासाठी जे आहे त्याचा मेजर रोल त्या ठिकाणी प्ले होताना आपल्याला दिसून येईल राईट. देन वी हॅव द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स.
हे जे आहे हे काय आहे, दिस इज ऑल्सो द ऑर्गॅनिक मटेरियल ऑफ द नॅचरल ओरिजिन हॅव्हिंग ग्रेटर व्हॉल्यूम पर युनिट न्यूट्रिएंट कंटेंट. CN रेशो याचा साधारणपणे 20:1च्या आसपास दिसतो. FYM कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअरिंग हे सगळे याच्या अंडर आपल्याला येताना दिसतं. त्यानंतर येतं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. हे जे दोन प्रकार आहेत, बल्की आणि कॉन्सन्ट्रेटेड, याच्यातला फरक समजा. ठीक आहे. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे कसे, FYM कंपोस्ट आणि ग्रीन मॅन्युअर, जिथे काय त्यामधलं न्यूट्रिएंट कंटेंट खूप कमी असतो, राईट. तेच कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर एक दुसरा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये की ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते नॅचरल ओरिजिनचंच असतं आणि याच्यामध्ये स्मॉल व्हॉल्यूम जो आहे तर पर युनिट न्यूट्रिएंट कंटेंट त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतो. These are generally undecomposed having CN ratio may be less than 10:1. CN ratio याचा बघा, दॅट इज लेस दॅन 10:1. एक्झाम्पल याचे आहे ऑइल केक, ब्लड मिल आणि फिश मिल. आता तेच जर का तुम्ही 1 kg जर का तुम्ही FYM घेतलं, फार्म यार्ड मॅन्युअर घेतलं, आणि 1 kg जर का तुम्ही ब्लड मिल जर का घेतलं, ओके, तर ब्लड मिलमध्ये काय आहे ना, क्वांटिटी तर दोघी सेम आहे, दोघे ऑर्गॅनिकच आहे, पण FYMचं 1 kg मध्ये न्यूट्रिएंट जर बघितले ते कमी असतात कम्पेअर्ड टू द ब्लड मिल, राईट. ब्लड मिल असेल, फिश मिल असेल, याच्यामध्ये कंटेंट न्यूट्रिएंटचं बऱ्यापैकी जास्त आहे कम्पेअर्ड टू दिस FYM. त्याच्यामुळे त्याला कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतात. त्याच्यामध्ये काय कॉन्सन्ट्रेट झाले तर न्यूट्रिएंट जास्त कॉन्सन्ट्रेट झाले, राईट. सो दॅट इज द कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर, राईट. इथे बघा क्लासिफिकेशन दिलेलं आहे. बल्कीमध्ये कोणकोणते येतात, FYM कंपोस्ट, नाईट सॉईल, सिवेज, स्लज, शिप अँड गोटचा मॅन्युअर असेल, पोल्ट्री मॅन्युअर असेल, पिग मॅन्युअर असेल. दिस ऑल आर टाईप ऑफ बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. त्यामध्ये सेकंड आहे ग्रीन मॅन्युअर, एक प्रकार आपल्याला पडतो. त्यामध्ये इन सिटू आहे आणि एक्स सिटू आहे. इन सिटू म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याच शेतावरती जे क्रॉप तुम्ही रेस केलं आहे त्याचंच तुम्ही काय करताय, क्रश डाऊन करता आहे तुमच्या फार्ममध्ये टू इम्प्रूव्ह द सॉईल फर्टिलिटी. त्याला आपण म्हणतो इन सिटू. इन सिटू म्हणजे इन फार्म जे आहे तुमचं जे काही प्रोड्यूस आहे तेच तुम्ही क्रश करतायत फॉर इम्प्रूव्हिंग द सॉईल फर्टिलिटी. सो दॅट इज इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग. आता याच्यामध्ये कुठकुठले क्रॉप्स तुम्ही वापरू शकता, काउपी आहे, ढेंचा आहे, बरसीम आहे, राईट. त्यानंतर आहे एक्स सिटू. एक्स सिटू एक ग्रीन मॅन्युअरिंगची पद्धत आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की जंगलामधले जे काही झाडं असतील, राईट, नीम असेल, ग्लिरिसिडी असेल, पोंगेमिया असेल, राईट, जंगलामधले किंवा तुमच्या बांधावरचे जे झाड आहेत तर त्याचे जे आहेत फांट्या त्या ठिकाणी कट केल्या जातात. त्याचे जे की यंग लिव्ज वगैरे जे काही असतील चांगले टेंडर लिव्ज ते कलेक्ट केल्या जातात आणि पूर्ण शेतावरती काय करतात, पसरवून टाकतात. आणि त्याला मग सॉईलमध्ये काय करतात, क्रशिंग करून त्याला सॉईलमध्ये ॲड करतात, जेणेकरून काय होईल, त्याचं डिकम्पोजिशन होईल. तर इथं जो काही सोर्स आहे त्याचा जो काही सोर्स आहे ना, जे की हे झाडाचे आपण लिव्ज वगैरे हे आपण बाहेरून आणले, राईट. एक्स आहे, एक्स म्हणजे काय, बाहेरून आपण त्या फार्मवरती आणलेत. सो सोर्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर काय आहे, बाहेरचा आहे. त्याच्यामुळे त्याला आपण एक्स सिटू ग्रीन मॅन्युअरिंग असं म्हणतो. सो कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे कॉन्सन्ट्रेटेड त्यामध्ये दोन आहे, एक तर प्लांटपासून ओरिजिन होणारं आणि एक ॲनिमलपासून होणारं. प्लांटपासून जे ओरिजिन होतं त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात, इडिबल आणि नॉन इडिबल. आता मोस्टली जे इडिबल ऑइल केक्स असतात, सनफ्लावर, ग्राउंडनट, सॅफ्लॉवर, सिसॅमम, सोयाबीन, याचे जे काही ढेप असतात तर हे मोस्टली आपण मॅन्युअर म्हणून नाही वापरत. स्पष्ट सांगायचं झालं तर इडिबल ऑइल केक जे आहेत, इडिबल म्हणजे जे खाऊ शकतात, त्याच्यामुळे यांचं जे मार्केट व्हॅल्यू खूप जास्त असतं. यांना आपण काय करतो, कॅटल जे असतात आपले जे की गुरं असतात, गाई असेल, म्हशी असतील, बैलं असतील, त्यांना आपण हे खाऊ घालतो, राईट. त्यांच्या न्यूट्रिशनसाठी हे महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि एकतर ते महाग पण असतात, त्याच्यामुळे डायरेक्टली सॉईलमध्ये आपण याला ॲड करत नाही शक्यतो, ठीक आहे. पण नॉन एडिबल जे आहेत, जे की खाल्ले जाऊ शकत नाही प्राण्यांकडनं, तर असे जे असतात नीमचे, पोंगेमियाचे, कॅस्टरचं असेल, कॉटन, लिन्सीड, मस्टर्ड, तर हे जे आहेत दीज आर नॉन एडिबल ऑइल केक्स. तर यांचा वापर आपण फॉर सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंटसाठी आपण करू शकतो. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द ॲनिमल ओरिजिनमधलं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. त्यामध्ये मीट बोन मिल आहे, देन वी हॅव फिश मिल, बोन मिल, ब्लड मिल, हे सगळे जे आहेत दीज आर ॲनिमल ओरिजिनेटेड कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. आता यामध्ये बघा मॅन्युअर म्हणजे काय बेसिकली, तर असं कुठलंही मटेरियल ज्याचं ऑर्गॅनिक त्या ठिकाणी ओरिजिन आहे, राईट, ऑर्गॅनिक ओरिजिन आहे, बल्की नेचर आहे आणि इट इज कॅपेबल ऑफ सप्लाइंग गुड अमाऊंट ऑफ प्लांट न्यूट्रिएंट इन अवेलेबल फॉर्म्स. पण त्याच्यामध्ये इट हॅज नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन, कुठलंही फिक्स्ड केमिकल कंपोजिशन नसतं. जसं मी सांगितलं, माझ्या शेतावरचं जे की त्या ठिकाणी FYM असेल त्याचं आणि दुसऱ्याच्या शेतावरच्या FYMचा कंटेंट जर चेक केला तो कमी जास्त असू शकतो, राईट. त्याचा ऑर्गॅनिक सोर्स आहे, कुठले स्टँडर्डाइज प्रोसिजर नसते. सो
हॅव्हिंग व्हेरी लो ॲनालिटिकल व्हॅल्यू आणि इट इज प्रोड्यूस फ्रॉम ॲनिमल अँड द प्लांट वेस्ट प्रोडक्ट्स. तेच दुसरीकडे आपण फर्टिलायझर जे म्हणतो, ज्याला आपण फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी हे तयार होतात, राईट, फॅक्टरी मेड त्या ठिकाणी हे असतात. दीज आर केमिकल फॉर्म्युलेशन्स. हे असे मटेरियल्स आहेत, दीज आर कॅपेबल ऑफ सप्लाइंग प्लांट न्यूट्रंट्स इन ॲम्पल क्वांटिटी. ठीक आहे, खूप जास्त क्वांटिटीमध्ये सप्लाय करू शकता आणि याच्यामध्ये कसं आहे, डेफिनेट कंपोजिशन आहे. ठीक आहे, माझ्या घरामध्ये जे युरियाची गोणी आहे आणि तुमच्या घरामध्ये जे असेल, तर दोघांचं ते युरिया जे आपण ऑफकोर्स आपण फॅक्टरीमधूनच आणलेलं आहे, दोघांचं तुम्ही टेस्टिंग करा तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कंटेंट जो आहे तो 45-46% नायट्रोजन तुम्हाला दिसून येईलच. ठीक आहे, नाही दिसला तर समजायचं ते फेक आहे. ठीक आहे, प्रोडक्ट फेक आहे. सो डेफिनेट कंपोजिशन आपल्याला तिथे दिसून येतं. हाय ॲनालिटिकल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये कमी क्वांटिटीमध्ये जास्त न्यूट्रिएंट त्या ठिकाणी फर्टिलायझर्समधनं मिळतात. सो पण हे कसे आहेत, हे दीज आर इनऑर्गॅनिक इन नेचर. कसे असतात, इनऑर्गॅनिक नेचरचे असतात, राईट, फॅक्टरी मेड आहे आणि मोस्ट ऑफ दीज आर दी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. इंडस्ट्रीमधून तयार होणारे प्रोडक्ट असतात फर्टिलायझर्स. याचं एक जनरल आपण डिस्क्रिप्शन जर बघितलं की डिफरन्सिएशन याचं कसं पडतं, मॅन्युअर्स कसे ऑर्गॅनिक आहेत, राईट, तेच फर्टिलायझर्स दीज आर इनऑर्गॅनिक इन नेचर, बरोबर आहे. देन वी हॅव मॅन्युअर्स विच आर स्लो ॲक्टिंग. याचं कसं स्लोली त्या ठिकाणी न्यूट्रंट रिलीज होतात. फर्टिलायझर कसं क्विकली त्या ठिकाणी न्यूट्रंट अवेलेबल करून देतात. लो ॲनालिटिकल व्हॅल्यू इन मॅन्युअर्स, हाय ॲनालिटिकल व्हॅल्यू इन फर्टिलायझर्स, हॅव्हिंग नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन इन मॅन्युअर्स. इथे कसं आहे, फर्टिलायझरमध्ये चांगलं डेफिनेट कंपोजिशन आहे. देन मॅन्युअर जे आहेत दीज आर ऑप्टेन फ्रॉम द प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन रिसोर्सेस, राईट. तेच फर्टिलायझर्स बघा, दीज आर माइंड ऑर मॅन्युफॅक्चर्ड, राईट. एकतर कुठे मोठे मोठे जे खदानी असतात, राईट, ओर्स असतात, त्याच्यामधनं रॉक फॉस्फेट काढला जातो, त्याला मग मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्याच्यामधनं सिंगल सुपर फॉस्फेट तयार करतात किंवा मग युरियाच्या पण फॅक्टरीज असतात, राईट, तयार करण्यासाठी. सो इम्प्रूव्ज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. मॅन्युअर काय करतात, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईलसाठी याचा मेजर रोल त्या ठिकाणी आहे. तेच फर्टिलायझर जर आपण बघितलं तर ते सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह नाही करत, ते फक्त न्यूट्रिएंट सप्लाय करतात, राईट. सो मॅन्युअर्स काय करतात, सप्लाय ऑलमोस्ट ऑल मेजर मायनर मायक्रोन्यूट्रिएंट्स, सगळे जे आहेत 17चे 17 जेवढे असतील सगळे सप्लाय करण्याचं काम करतात. भले कमी क्वांटिटी असेल पण सगळे त्या ठिकाणी सप्लाय होतात. पण फर्टिलायझर जे असतात दे कॅन सप्लाय ओनली वन ऑर व्हेरी फ्यू न्यूट्रिएंट्स, राईट. देन मॅन्युअर्समध्ये बघा, इट इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड मॅन्युअर, टू वर्क विथ सॉईल. तेच फर्टिलायझर जे आहे हा वर्ड हा लॅटिन वर्डपासून डिराईव्ह झाला आहे, दॅट इज द फर्टिल. फर्टिल मीन्स फर्टाईल, जे की सॉईलला फर्टाईल करेल, न्यूट्रिएंट रिच करेल, असे ते प्रोडक्ट्स असल्यामुळे त्याला फर्टिलायझर असं म्हणतात. सो हे महत्त्वाचा वर्ड आहे की फर्टिलायझर हा जो वर्ड आहे इट इज डिराइव्ड फ्रॉम अ लॅटिन वर्ड. ओके, हे नोट करून ठेवा की लॅटिन वर्डपासून डिराईव्ह झाला आहे आणि मॅन्युअर जो आहे इट इज डिराइव्ड फ्रॉम अ फ्रेंच वर्ड. सो मॅन्युअर कसे असतात, बल्की इन नेचर आहे आणि फर्टिलायझर दे आर नॉन बल्की इन नेचर. बघा आता इथे हे जे कंपोजिशन आहे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचं, हे मी तुम्हाला सांगितलं हे कसं असतं, नॉट डेफिनाईट. ठीक आहे, याचं कंपोजिशन कसं असतं, फिक्स नसतं, प्रत्येकाच्या शेतामध्ये काहीसं व्हॅरिएशन येऊ शकतं. पण तरी एक जनरल आपण ॲव्हरेज व्हॅल्यू जर बघितली तर FYMमध्ये असतं 0.25, 0.50, 0.25 आणि 0.5 असं NPK कंटेंट आपल्याला दिसून येतो, राईट. त्यानंतर बघा सिवेज आणि स्लजमध्ये बघा इथे त्या ठिकाणी कंटेंट तुम्हाला जास्त दिसेल कम्पेअर्ड टू द FYM. किती आहे, 1.5 to 3.5% नायट्रोजन आहे, राईट. फॉस्फरस 0.75 to 4% फॉस्फरस आहे आणि 0.3 to 0.6% पोटॅश आहे. तर सिवेज अँड स्लज आहे, वर्मी कंपोस्ट आहे, फॉस्फो कंपोस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट जे आहे काहीसं भले बल्की मॅन्युअर असले तरीसुद्धा जास्त दिसून येतं. सो कंपोजिशन अगेन बघा इथे जे की कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत, तर मागे आपण बघितलं FYMचं कंटेंट बघा कमी होतं, पण इथे बघा जवळपास 4, 4.5, 5% नायट्रोजन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर फॉस्फरस पण 1.8%, 1.4% पोटॅश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, राईट. तेच इकडं बघा ॲनिमल वेस्टपासून जे अवेलेबल होतं फिश मिल 7% त्या ठिकाणी नायट्रोजन आहे, 6% काय फॉस्फरस आहे, 1% पोटॅश आहे. सो जे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे याच्यामधलं जे कंटेंट जर आपण बघितलं तर हे कसं आहे, हे वाढलेलं आपल्याला दिसून येते कम्पेअर्ड टू द बल्की मॅन्युअर्स. आता जे काही डिकम्पोजिशनची जर आपण प्रोसिजर जर बघितली तर कंपोस्टिंग काय आहे, इट इज बेसिकली अ बायोलॉजिकल प्रोसेस आहे इन विच ॲरोबिक अँड अनॅरोबिक मायक्रोब्स दिस विल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर अँड नॅरो डाऊन द CN रेशो ऑफ दी सबस्ट्रेट युज्ड. फायनल प्रोडक्ट जे त्या ठिकाणी तयार होतं ते कसं असतं, ॲमॉर्फस असतं, ब्राऊन टू डार्क ब्राऊन कलरचं असतं.
आणि त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ कंपोस्ट. कंपोस्ट जो असतो इट इज मोर स्टेबल आणि रिचर असतो इन न्यूट्रिएंट्स कम्पेअर्ड टू द फार्म यार्ड मॅन्युअर. आता यांच्यामधला जर का डिफरन्स जर आपण बघितला FYM आणि कंपोस्टमधला, तो आहे सबस्ट्रेटचा, की तुम्ही त्या ठिकाणी कोणता कंटेंट यूज करून त्या ठिकाणी जे आहे जे मॅन्युअर आहे ते तयार केलं आहे ते व्हॅरी करतं, राईट. कंपोस्टमध्ये तुम्हाला प्लांट रेसिड्यूज जास्त दिसतील, फार्म यार्ड मॅन्युअरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शेण जास्त दिसेल. सो इन FYM सबस्ट्रेट जे असतात दॅट इज डंग, कॅटल युरिन अँड लिटर. तेच कंपोस्टमध्ये बघा इथं डायव्हर्स वेस्ट ऑर्गॅनिक मटेरियल तुम्हाला दिसतील, स्ट्रॉ असेल, स्टॉक्स, स्टबल्स, हस्क त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. डिकम्पोजिशन जर का बघितलं तर 2 प्रकारचे आपल्याला डिकम्पोजिशन प्रोसेसेस साधारणपणे दिसतात. तर पहिली आहे ऑर्गॅनिक आणि पहिली आहे ॲरोबिक आणि दुसरी आहे अनॅरोबिक. तर याच्यामध्ये काय बघा, जर का तुमचं जे की डिकम्पोजिशन आहे इट अकर्स इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये जर का डिकम्पोजिशन झालं त्याला आपण म्हणणार ॲरोबिक. आणि त्यात जर का ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनच्या याच्यात झालं, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, तर त्या प्रोसिजरला डिकम्पोजिशनचं आपण ॲनोरोबिक असं म्हणतो. ओके, आता जी ॲरोबिक डिकम्पोजिशन प्रोसिजर आहे ती कोणती आहे, दॅट इज द इंदोर मेथड. हे नोट करून घ्या, इंदोर मेथड ऑफ कंपोस्टिंग जी आहे ही काय आहे, इट इज अ ॲरोबिक मेथड. मी हे 2-3 वेळा लेक्चरमध्ये सांगितलं आहे बरं का, कारण एक्झामला क्वेश्चन्स येतात याच्यावरती, त्यामुळे नोट करून ठेवा. जे की ॲरोबिक मेथड ऑफ कंपोस्टिंग आहे डिकम्पोजिशनची ती कशी आहे, दॅट इज इंदोर मेथड. तेच ॲनारोबिक मेथड कोणती आहे, दॅट इज द बँगलोर मेथड ऑफ कंपोस्टिंग जी आहे, तर दॅट इज ॲनारोबिक इन नेचर. बँगलोर मेथड जी आहे ती आहे ॲनारोबिक आहे. तेच बघा, आता ॲरोबिक जी प्रोसिजर आहे इथे काय असतं, हाय टेम्परेचर जातं, कारण की इथे ॲरोबिक मायक्रोब्स वगैरे पण प्रेझेंट असतात. ऑप्टिमम मॉइश्चर इथे मेंटेन करण्याची गरज आहे, रॅपिडली डिकम्पोजिशन होतं आणि CO2 जो प्रोड्यूस होतो इथं जास्त क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस होतो, कारण की इथे ॲरोबिक मायक्रोब्स आपल्याला जास्त दिसत आहेत, जे की मॉइश्चर आहे ते पण सॉईलमध्ये चांगलं आहे. सो इथे पूर्णपणे मायक्रोबियल डिकम्पोजिशन त्या ठिकाणी ॲरोबिक प्रोसिजरमध्ये होताना दिसतं. तेच ॲनारोबिकमध्ये बघा एक प्रकारचं लो टेम्परेचर जे असतं तिथे प्रेझेंट असतं, फाऊल स्मेल येतो, राईट, एक दुर्गंधी असा वास येतो. ॲनारोबिक मायक्रोब्स तिथे जास्त प्रेझेंट असतात, कमी पाणी प्रेझेंट असतं आणि स्लो डिकम्पोजिशन इथे होतं. आणि इथे जे आहे मिथेन गॅस जो असतो तो त्या ठिकाणी रिलीज होत असतो. बघा, डिकम्पोजिशन जर ॲरोबिक असेल त्याच्यामध्ये CO2 त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय, आणि ते जर ॲनारोबिक जर डिकम्पोजिशन असेल तिथे मिथेन गॅस प्रोड्यूस होतं, राईट. तर फॅक्टर्स कुठकुठले अफेक्ट करतात फॉर द ॲरोबिक कंपोस्टिंग, दॅट इज द एरेशन. सगळ्यात पहिले एरेशन असणं गरजेचं आहे, मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट पाहिजे, न्यूट्रिएंट त्या ठिकाणी कंपोस्टमध्ये अवेलेबल पाहिजे. देन द टेम्परेचर शुड बी हाय, राईट, इन ॲरोबिक कंपोस्टिंग. लिग्निन कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे सो दॅट डिकम्पोजिशन विल अकर. देन pH त्याचा कसा असतो, जनरली द pH जो असतो इथे ॲसिडिक pH त्या ठिकाणी होत असतो, आणि पॉलिफिनॉलचं त्या ठिकाणी प्रेझन्स आपल्याला दिसून येतं. देन एरेशन जर आपण याच्यामध्ये बघितलं तर रिक्वायर्स लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन ॲट इनिशियल. ऑक्सिजन सप्लाय कसा असतो, लेस ग्रोथ ऑफ मायक्रोब्स त्या ठिकाणी होईल, स्लोवर. ऑक्सिजन जेवढं जास्त तेवढं जास्त मायक्रोबियल ग्रोथ राहणार, राईट, आणि तेवढंच जास्त डिकम्पोजिशन पण राहणार. एरेशन रिमूव्ह द एक्सेसिव्ह हीट, वॉटर वेपर अँड अदर गॅसेस ट्रॅप्ड इन द पाईल. हीट रिमूव्ह केले जाते, त्यामुळे टर्निंग आणि व्हेंटिलेशन जे आहे ऑफ द पाईल हे खूप जास्त महत्त्वाचं ऑपरेशन आहे, त्यामुळे एरेशन प्रॉपरली होत राहील. मॉइश्चरचं जर का आपण फीचर बघितलं तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, राईट, फॉर दी मायक्रोब्स. मायक्रोबला पाणी लागणार आहे, त्याच्यामुळे मॉइश्चर मेंटेन करणं जे आहे खूप गरजेचं आहे. 40 to 65% ऑफ द मॉइश्चर जो आहे FYMमध्ये तो ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. देन न्यूट्रिएंट्स बद्दल जर आपण बघितलं तर मायक्रोब जे असतात दे रिक्वायर CNPK न्यूट्रिएंट्स. त्यानंतर CN रेशो जो असतो रॉ मटेरियलचा तो चांगला असणं गरजेचं आहे. सो ऑप्टिमम CN रेशो जर बघितला याच्यामध्ये 25:1 किंवा 30:1च्या आसपास जो आहे दॅट इज ॲक्सेप्टेबल. काही प्रमाणामध्ये 40:1 पर्यंत जर असला तो पण ठीक आहे. ठीक आहे, जेवढा जास्त हायर द CN रेशो असेल तेवढा लेस मायक्रोबियल ग्रोथ होणार आणि लॉंग डिकम्पोजिशन टाईम लागणार, राईट. त्याच्यामुळे CN रेशो जेवढा कमी असेल तेवढं लवकर डिकम्पोजिशन होणार. जसं की उदाहरण तुम्हाला देतो स्ट्रॉ. आता जे की स्ट्रॉ असतो ना, गव्हाचा स्ट्रॉ वगैरे असेल तर त्याचा जो की CN रेशो आहे हा 100:1 असतो, आणि त्या स्ट्रॉला कुजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे CN रेशो जेवढा कमी असेल 40:1, 20:1, 10:1 तेवढं डिकम्पोजिशन फास्ट होतं.
सो टेम्परेचर जर का आपण बघितलं, आयडियल टेम्परेचर जे आहे कंपोस्टिंगसाठी 20 ते 45 डिग्री सेल्सिअस आहे, कारण याच्यामध्ये मिझोफिलिक ऑर्गॅनिझम जास्त दिसून येतात. आणि नंतर जसं जसं डिकम्पोजिशन वाढेल तसं तसं थर्मोफिलिक जे मायक्रोब आहेत ते त्याच्यामध्ये वाढत चालतात आणि नॅचरली जे टेम्परेचर आहे हे 50 ते 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. हायर टेम्परेचर्स काय करतात, दे कॅरेक्टराइज द ॲरोबिक कंपोस्टिंग प्रोसेस अँड दिस सर्व्स ॲज साईन ऑफ विगरस मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज. जर का तुम्ही शेणखताच्या जर का जे काही उखाड आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का डीपमध्ये जर हात घालू नका, कारण की चटका बसेल. तिथे जे टेम्परेचर असतं ते खूप जास्त हाय असतं, नियरली अबाउट 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर तिथे जाताना दिसेल. सो द पॅथोजन्स आर नॉर्मली डिस्ट्रॉयड ॲट 55 डिग्री सेल्सिअस अँड अबोव, वाईल द क्रिटिकल पॉईंट जो असेल इलिमिनेशन ऑफ द वीड सीड 62 डिग्री सेल्सिअसला, जे की वीडचे जर का प्लांट्स तुम्ही उखाड्यामध्ये जर टाकलेले असतील तर ते पण काय होतं, त्याचे वीडचे जे काही सीड्स आहेत त्या पूर्णपणे डिस्ट्रॉय होतात 62 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. ठीक आहे. सो टर्निंग जे काही टर्निंग आहे म्हणजे जे काही शेणखत असतं त्याला पलटी द्यावी लागते काही 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर, राईट. खालचा भाग वरती करावा लागतो, वरचा भाग खाली करावा लागतो, जेणेकरून काय होईल, प्रॉपर डिकम्पोजिशन होईल, एरेशन त्या ठिकाणी चांगलं मिळेल, टेम्परेचर रेग्युलेशन होईल. सो लॉसेस ऑफ अमोनिया जो आहे तो इथे काय आहे, इट इज हाय when the temperature is more than 40 degree Celsius and the pH is greater than 7. लिग्निन्स बघा, लिग्निन जो आहे हा खूप जास्त रेजिस्टंट असतो टू डिकम्पोजिशन. ओके, त्यामुळे लिग्निनचं कंटेंट कमी असलं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज असेल, कॉम्प्लेक्स शुगर जो असतो, यांना लॉंगर पिरियड ऑफ टाईम लागतो फॉर डिकम्पोजिशन. सो पॉलिफिनॉल जर का असतील, पॉलिफिनॉल्समध्ये काय असेल की हायड्रोलायझेबल किंवा कंडेन्स टाईप ऑफ टॅनिन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. So this tannins, this bind the cell walls and proteins and make them physically or chemically less accessible to decomposers. तेच बघा, सॉल्युबल, कंडेन्स्ड आणि हायड्रोलायझेबल टॅनिन जे असतात दे रिॲक्ट विथ प्रोटीनसोबत त्याचं रिॲक्शन होतं अँड इट गेट्स रिड्यूस्ड टू देअर मायक्रोबियल डिग्रेडेशन अँड दस नायट्रोजन इज गेटिंग रिलीज्ड. तर जेवढं जास्त कॉम्प्लेक्स सबस्टन्स असेल, लिग्निन असेल, सेल्युलोज असेल, पॉलिफिनॉल्स असतील, जेवढी जास्त क्वांटिटी त्यांची वाढत जाईल तेवढं जास्त डिकम्पोजिशनचा टाईम वाढत जाईल, इन सिम्पल टर्म्स. तर FYM जे आपण बघतो, सो व्हॉट इज फार्म यार्ड मॅन्युअर, इट रेफर्स टू द रिफ्यूज फ्रॉम द फार्म ॲनिमल्स, मेनली शीप, कॅटल अँड पोल्ट्री, राईट. सो कंपोजिशन जर का आपण याचं जर का मॅन्युअर्सचं बघितलं तर कुठून त्या ठिकाणी अवेलेबल होतं, सोर्स ऑफ मॅन्युअर, त्यानंतर फीड कसे आहे ॲनिमल्सला, एज ऑफ ॲनिमल्स किती आहे, कंडिशन ऑफ ॲनिमल्स कशी आहे, राईट. त्यानंतर मॅनर ऑफ स्टोरेज अँड हँडलिंग, लिटरचा यूज कुठे केला जातो व्यवस्थित. तर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत याच्यावरती जे आहे कंपोजिशन जे आहे मॅन्युअरचं हे ठरतं. ऑन अन ॲव्हरेज जर का आपण बघितलं, हे नोट करून घ्या, एक्झामला येऊ शकतो, याची ॲव्हरेज व्हॅल्यू विचारल्या जाते एक्झामला, की 0.5% नायट्रोजन, 0.25% P2O5 आणि 0.5% K2O त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतो. फार्म यार्ड मॅन्युअरमध्ये बघा, अजून हे आत्ता आपण बघितलं की त्या ठिकाणी एज असेल, फीड असेल, काय काय अवेलेबल आहे, बेडिंग मटेरियल कोणतं आहे, त्यानुसार जे आहे द टाईप ऑफ FYM जो आहे त्याचं कंटेंट किती असेल ते व्हॅरी करेल. कॅरेक्टरिस्टिक्स बघा, मॉइश्चर कंटेंट FYMमध्ये 60 to 75% पर्यंत प्रेझेंट आहे. लो ॲनालिटिकल व्हॅल्यू आहे, कमी न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, पण याचं काही सम रेसिड्युअल इफेक्ट पण त्या ठिकाणी दिसून येतात. न्यूट्रिएंट्स मोस्टली प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जे असतात ते काय होतात, ते पुढे चालून कन्वर्ट होतात टू इनऑर्गॅनिक फॉर्म्स आणि मग ते काय होतं, प्लांट्सला अवेलेबल होताना आपल्याला दिसून येतं. तर ही जी प्रोसेस आहे याला बऱ्यापैकी लॉंग टाईम लागतो. सो त्या ठिकाणी सम कार्ड्स ऑफ द FYM जो आहे तो आपण काय करतो, वी ॲड इट टू द सक्सेडिंग क्रॉप अनलाईक द कमर्शियल फर्टिलायझर. जे की आपल्याला ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर्स ॲप्लाय करायचे असतील, FYM असू द्या, कंपोस्ट असू द्या, हे जे आहेत ना हे स्लोली न्यूट्रिएंट त्या ठिकाणी प्लांटला अवेलेबल करून देतात. त्याच्यामुळे आपण जसं बाकीचे फर्टिलायझर जसे आहेत की प्लांट एकदा उगून आल्यानंतर आपण टॉप ड्रेसिंग करतो, तसं इथे चालत नाही. इथे तुम्हाला काय करावं लागतं, जे की तुम्ही जेव्हा सोईंग करतात राईट क्रॉपचं, त्याच्या अगोदरच तुम्हाला सॉईलमध्ये जे आहे 15 दिवस पहिले, 20 दिवस पहिले सॉईलमध्ये ॲड करावे लागतात दिस FYM कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, राईट. सो इट इज लाईक अ कम्प्लीट मॅन्युअर, राईट. नंबर ऑफ न्यूट्रिएंट याच्यामध्ये खूप सारे अवेलेबल होतात, राईट. भले अनबॅलन्स्ड असतील FYMमध्ये, पण सगळ्या प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स असतील, मायक्रो न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जे असतील त्या इथनं आपण क्युअर करू शकतो थ्रू दिस FYM. ॲनारोबिक जर डिकम्पोजिशन झाली तर फाऊल जो की स्मेल येतो,
ओके, हे एक लक्षात घ्या. जे की ते घाण जो वास येतो ॲनारोबिक डिकम्पोजिशनमध्ये, तो ॲरोबिक डिकम्पोजिशनमध्ये येत नाही, कारण तिथे व्यवस्थित डिके होतं. फाऊल स्मेल जो येतो दॅट इज ड्यू टू द प्युट्रिफॅक्शन. ठीक आहे. आणि प्युट्रिफॅक्शन जे आहे ते का होतं, कारण की त्याच्यामध्ये जे की ॲसिड डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत असतं इन ॲनारोबिक डिकम्पोजिशन, त्यामुळे ते एकंदरीत होत असतं. देन रिॲक्शन जर का आपण ऑर्गॅनिक मॅन्युअरचे जर का आपण चेक केले तर यामध्ये दिसून येतं की प्रोटीन अँड अलाइड कंपाऊंड जे आहेत डाईट लाईक इट अंडरगोज द मिनरलायझेशन इन 3 स्टेप्स लाईक अमायनायझेशन, अमोनिफिकेशन अँड नायट्रिफिकेशन. अमायनायझेशन जी एक प्रोसिजर आहे यामध्ये बघा काय होतं की द प्रोटीन जो आहे याचं प्रोटिओज, देन पेप्टोन्स, पेप्टाइड्स याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं आणि फायनली द अमायनो ॲसिड. तर असे जे याचं ब्रेकडाऊन जे आहे टू द अमायनो ॲसिड ग्रुप ते होताना आपल्याला दिसतं. अमायनो ॲसिड काय हा छोटा कंपाऊंड आहे. खूप सारे अमायनो ॲसिड एकत्र आले की काय होतं, पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पेप्टाइड खूप सारे एकत्रित आले की पेप्टोन होतो तयार. खूप सारे पेप्टोन एकत्रित आले की प्रोटिओज होतो आणि मग खूप जास्त प्रोटिओज एकत्रित आले की प्रोटीन तयार होत असतो. ओके. तर जे काही डिग्रेडेशन होत असतं, डिग्रेडेशन म्हणजे काय, मोठा मॉलिक्यूल तुटून छोटा छोटा मॉलिक्यूल बनतो. तर तेच इथं सांगितलं की प्रोटीनचं अमायनो ॲसिडमध्ये ब्रेकडाऊन होतं आहे. देन प्रोटीन जे आहे दॅट इज RNH2 प्लस CO2 प्लस एनर्जी प्लस अदर प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये जे आहे ते लिबरेट होतात. देन ॲमोनिफिकेशन म्हणजे काय, अमोनिया जो आहे दॅट इज द NH3 त्याचं लिबरेशन जे आहे आपल्याला इकडे होताना दिसतं. बघा इथे NH3 जे आहे याचा एन्झायमॅटिक हायड्रोलिसिसच्या मदतीने ब्रेकडाऊन होतं. थोडंसं मी याला फास्टमध्ये घेतोय कारण की हे एक्झामला तुम्हाला डायरेक्टली एवढं डीपमध्ये येणार नाही. ठीक आहे. जस्ट एक तुम्हाला एक्सप्लेन ओव्हरव्ह्यू देण्यासाठी घेतोय. सो दिस इज अ रिलीज्ड जे आहे NH3 जो आहे किंवा त्यानंतर NH4 प्लस जो आयन तयार होतो तर त्याचं पुढे चालून काय होतं, इट इज युज्ड इन नायट्रिफिकेशन प्रोसेस. नायट्रिफिकेशन प्रोसेसमध्ये बघा नायट्रोझोमोनास युरोपेई जो आहे हा एक मेजर रोल प्ले करताना आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर नायट्रोबॅक्टर विनोग्रेड्स्की जो आहे दिस मायक्रोब दिस आर प्लेइंग मेजर रोल. फॅक्टर्स बघा डिकम्पोजिशनला अफेक्ट करणारे कोणकोणते, तर टेम्परेचर आहे राईट. विथ इंक्रीज इन टेम्परेचर डिकम्पोजिशन बिकम्स फास्टर, hence higher the rate of decomposition there will be the higher loss of the nutrients like the nitrogen. Compactness of heap, आता जे की तुम्ही हीप त्या ठिकाणी तुमच्या उखाड्याचं जे आहे राईट, जे की तुमचं त्या ठिकाणी शेण जिथं तुम्ही स्टोअर करतात राईट, त्याचं जेवढं जास्त हीप असेल इन ओपन अँड लाईट हीप ॲरोबिक ऑर्गॅनिझम्स टेक पार्ट इन डिकम्पोजिशन. तर हीप जर का तुम्ही करत असले तिथं ॲरोबिक जे असतील तर ते त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसतील. पण इन कॉम्पॅक्ट हीप फर्मंटेशन जे आहे ते त्या ठिकाणी स्लो होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, ॲनारोबिक जे मायक्रोब्स आहेत ते तिथं जास्त वाढताना आपल्याला दिसेल. त्यामुळे वी शुड प्रेफर सम ऑफ दिस ॲरोबिक डिकम्पोजिशन. त्याच्यामुळे आपल्याकडे मोस्टली ॲरोबिक जर डिकम्पोजिशन आपल्याला करायचं असेल तर हीप जो आहे तो कसा पाहिजे, इट शुड नॉट बी कॉम्पॅक्ट. ठीक आहे. त्याला ओपन पाहिजे, तो लाईट त्या ठिकाणी हीप असला पाहिजे. मॉइश्चर कंटेंट बघा, सम ऑफ द अमाऊंट ऑफ मॉइश्चर जो आहे इट इज नीडेड टू हॅस्टन म्हणजे काय, फास्ट करण्यासाठी मायक्रोबियल डिकम्पोजिशन. मॉइश्चर लेवल जर खूप जास्त हाय झालं तरीसुद्धा काय होतं, इट विल रिटार्ड फर्मंटेशन. सो कॉन्स्टिट्युएंट्स बघा याच्यामध्ये डिकम्पोजिशन जे असेल मॅन्युअरचं इट डिपेंड्स ऑन द प्रेझन्स ऑफ सॉल्युबल नायट्रोजनस मॅटर इन द मॅन्युअर. जर युरिन जो असतो इफ इट इज कॉन्स्टिट्युएंट जर याचं जास्त असेल, युरिन कंटेंट जर जास्त असेल तर डिकम्पोजिशन जे आहे ते रॅपिड होऊ शकतं राईट. कारण की मायक्रोबियल ऑर्गॅनिझम काय करतात, दे ॲसेम्बलेट द नायट्रोजन फ्रॉम द युरिन. ओके. तर याचंच तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर का तुमच्याकडे काय असेल, खूप जास्त जर का डंग असेल, ठीक आहे, तुमच्याकडे जर का शेण त्या ठिकाणी अवेलेबल असेल, पण कसं आहे शेतामध्ये आपण जे शेण आहे उखाड्यावरचं डायरेक्ट टाकतो का, तर नाही टाकत, कारण की डिकम्पोजिशन होणं खूप गरजेचं आहे राईट. नाहीतर काय होतं, जे की डिझिजेस आहेत राईट ते प्लांटला होऊ शकतात राईट. त्याच्यामुळे इन्फेक्शन प्लांटला होऊ शकतं. तर याला जर तुम्हाला लवकर कुजवायचं असेल तर तुम्ही काय करायचं, याला त्या ठिकाणी जो की हीप त्या ठिकाणी असतो याला काय करायचं, मोकळा करायचा राईट. याचं थोडंसं स्प्रेड करायचं राईट. त्याच्यामध्ये मग तुम्ही काय करायचं, कंटिन्युअसली 2 ते 3 दिवस त्यामध्ये वॉटर सोडायचं. काय करायचं, याला वॉटरिंग करायचं आहे राईट. वॉटरिंग करायचं. आणि हे जे हीप आहे हे कसं असलं पाहिजे, शक्यतो इन अ शॅडो प्लेस पाहिजे. लक्षात ठेवा, शॅडो प्लेसमध्ये असणं गरजेचं आहे हा हीप. आणि त्याला मग त्या ठिकाणी तुम्ही वॉटर ॲड केलं की त्याच्यामध्ये उष्णता काय होते, त्याचं टेम्परेचर त्या ठिकाणी डाऊन होतं. आणि एकदा टेम्परेचर थोडंसं गार झालं, डाऊन झालं की त्याच्यामध्ये तुम्ही युरिया आणि प्लस सिंगल सुपर फॉस्फेट, ठीक आहे, हे तुम्ही काही प्रमाणामध्ये जर ॲड केलं तर त्याच्यामुळे काय होईल, जे की त्यामध्ये मायक्रोब्स असतील
तर दे विल डू द एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन, आणि एन्झायमॅटिक ब्रेकडाऊनमध्ये झाल्यानंतर हे बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे, युरिनमधनं नायट्रोजन ॲसिम्युलेट केला जातो बाय द मायक्रोब्स, आणि त्याच्यामुळे काय होतं, डिकम्पोजिशन फास्ट होताना आपल्याला दिसून येईल. तर अगदी जवळपास 40 ते 50 दिवसामध्येच तुम्ही जे आहे एकदम पूर्णपणे काळेशार असं जे आहे ते तुम्हाला जे कंपोस्ट आहे तो तुम्हाला तयार झालेला दिसेल, फार्मयार्ड मॅन्युअर तयार झालेला दिसेल. देन न्यूट्रंट लॉसेस जर आपण याच्यामधले जर बघितले तर हँडलिंगमध्ये काही लॉसेस होतात, जसं की लिक्विड पोर्शन जो असेल युरिनचा किंवा सॉलिड पोर्शन ऑफ कावडंग केक जो आहे तो काहीसा लॉस होताना आपल्याला दिसेल. काही जे लॉसेस ड्युरिंग स्टोरेज होतात, जसं की लिचिंग लॉस होऊ शकतो, वोलटालायझेशन होऊ शकतं, जे की आपलं हीप आपण तयार केलेलं आहे, खूप जास्त जर पाऊस झाला तर त्याच्यामधले न्यूट्रिएंट जे आहेत ते कसे पाण्यामध्ये खाली लीच डाऊन होऊ शकतात, रन ऑफमुळे निघून जाऊ शकतात. सो देन वी हॅव द लॉसेस ऑफ डंग. तर डंगमध्ये कसे लॉसेस होतात बघा, की डंग इज अ व्हॅल्युएबल मॅन्युअर, राईट. तरी लार्जर पोर्शन जो असेल ड्राईड इन डंग केक्स अँड बर्न्ट ॲज अ फ्युएल. आता जे की गवऱ्या आपण बनवतो, राईट, ॲज अ फ्युएल पर्पज म्हणून जे की शेणाबद्दल गवऱ्या बनवल्या जातात आणि जाळल्या जातात, राईट. तर त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे, पण पहिलेच्या काळामध्ये जास्त तिथे लॉसेस व्हायचे, की मॅन्युअरच्या जागी त्याचा वापर आपण कुठे करायचो, फॉर फ्युएल म्हणून करायचो. सो नावडेज इट हॅज बीन रिड्यूस्ड. सो बिसाइड दिस लार्जर पोर्शन जो असेल कॅटल एक्सपेरिमेंटचं, इट इज ड्रॉप्ड आउट साईड द कॅटल शेड वेन द ॲनिमल्स आर ग्रेझिंग ऑन द अनकल्टिवेटेड लँड्स. बघा, आपण कधी कधी गुरांना त्या ठिकाणी जंगलामध्ये आपण काय करतो, चरायला सोडतो, राईट. मग ते चरून तर येतात, पण दिवसभर जे आहे तर त्यांचं शेण कुठे पडतं, तर नॅचरली त्या अनकल्टिवेटेड लँडवर पडतं आणि त्याला आपण कुठल्याही प्रकारे कलेक्शन करू शकत नाही, राईट. सो तिथे आपलं काहीसा डंगचा लॉस होताना आपल्याला दिसून येतो. सो दिस कॅन बी यूज्ड फॉर अ प्रिपरेशन ऑफ FYM, राईट. त्याचा आपण वापर करू शकतो FYMसाठी, पण एवढ्या जंगलामध्ये जाऊन कोणी कलेक्ट करत नाही, राईट. सो लॉसेस ऑफ युरिन. युरिन कंटेन्स नायट्रोजन अँड पोटॅशियम इन लार्जर प्रपोर्शन्स, बट देर इज नो गुड मेथड ऑफ प्रिझर्विंग द युरिन इन आर कंट्री. बरोबर आहे, कारण की युरिन जे मोस्टली काय होतं, की आपले कॅटल शेडमध्ये आहे तर ती कच्च्या फ्लोअरवरती पडते आणि युरिन काय होतं, सोक होऊन जातं सॉईलमध्ये, राईट. त्याच्यामुळे तिथे आपलं मोठ्या प्रमाणावरती नायट्रोजन जे आहे ते लॉस्ट होताना आपल्याला दिसून येतं इन द फॉर्म ऑफ गॅशियस अमोनिया. इथे दिलं बघा, इन द फॉर्म ऑफ गॅशियस अमोनियामध्ये ते लॉस होतं. देन लॉसेस ड्युरिंग प्रिपरेशन अँड स्टोरेजच्या वेळेस पण काही लॉसेस त्या ठिकाणी होतात. बाय लिचिंग प्रोसेसमध्ये काही लॉसेस होताना दिसतील, आणि काही वोलटालायझेशन म्हणजे कसं, नायट्रोजनचा जो लॉस होतो, राईट, तर ते उडून जातं. आपण ज्याला म्हणतो की अमोनिया त्या ठिकाणी प्रोडक्शन झालं की ऑफकोर्स अमोनिया गेट्स रिलीज्ड ॲज अ गॅशियस फॉर्ममध्ये इन टू दी ॲटमॉस्फिअर. त्यानंतर हाऊ टू इम्प्रूव्ह द कंपोस्टिंग ऑफ FYM. सिम्पल, जर तुम्हाला कंपोस्टिंग जर का इम्प्रूव्ह करायची असेल विदाउट लुझिंग एनी ऑफ द न्यूट्रिएंट कंटेंट्स, तर त्यामध्ये आपल्याकडे आहे स्टोरिंग इन अ पिट. जर तुम्ही एका खड्ड्यामध्ये जर का त्याला स्टोअर केलं, तर डॉक्टर CN आचार्य यांनी जी मेथड दिली, कोणती आहे ती, दॅट इज द बँगलोर मेथड, राईट. सो बँगलोर मेथड ही जी डॉक्टर CN आचार्य यांनी दिली होती, सो दॅट इज व्हेरी मच युजफुल फॉर प्रिझर्विंग दी न्यूट्रिएंट कंटेंट इन FYM. त्यानंतर तुम्ही गोबर गॅस जे असतं, तर गोबर गॅसमध्ये तुम्ही त्याच्या प्लांटमध्ये, म्हणजेच काय बायोगॅस जो प्लांट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याची स्लरी करून टाकू शकतात. तर व्यवस्थित डिकम्पोजिशन होऊन तुम्हाला गॅस पण त्याचा अवेलेबल होईल फॉर फ्युएल पर्पज, आणि उरलेलं मग जी काही वेल डिकम्पोज्ड जी स्लरी आहे रिच इन प्लांट न्यूट्रिएंट्स अँड मायक्रोब्स, ती तुम्हाला अवेलेबल होईल. देन यूज ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्सचा काही आपण वापर करू शकतो त्यामध्ये मेजरली तुम्ही लाईमचा वापर करू शकता फॉर युरिन. जर तुम्हाला सोकिंग करून घ्यायची असेल, राईट, युरिनचा तुम्हाला अवेलेबिलिटी वाढवायची असेल तर तुम्ही त्याला लाईम त्या ठिकाणी टाकू शकतात. देन वी हॅव दी, जस्ट अ मिनिट, आता याच्यामध्ये बघा ट्रेंच मेथड जी आहे ऑफ प्रिपेरिंग FYM, राईट, ही कशी आहे, दिस इज द इम्प्रूव्ड मेथड ऑफ FYM प्रिपरेशन, आणि ही रेकमेंड केली होती बाय CN आचार्य. हे इम्पॉर्टंट आहे, एक्झामला वेळोवेळी तुम्हाला विचारलं जातं की ट्रेंच मेथड जी आहे, ट्रेंच म्हणजे काय, पिट मेथड जी आहे, ही कोणी दिली होती. सो दिस वॉज गिवन बाय CN आचार्य. आता ही जी बेसिकली याची जी की प्रोसिजर आहे, आपण याच्यामध्ये डीप जाणार नाही आहेत, कारण की ॲज पर आर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज कन्सर्ड,
तर त्याच्यामध्ये आपल्याला असलेल्या प्रकारचे जे काही आहे प्रोसिजर्स विचारत नाही, राईट. ते डिस्क्रिप्टिव्ह लेक्चरसाठी ठीक आहे. सो यूज ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ह जर आपण बघितले तर केमिकल जे की प्रिझर्वेटिव्ज आहेत, दीज आर ॲडेड टू FIM टू डिक्रीज द नायट्रोजन लॉसेस. To most effective, the preservatives are added in the cattle shed to permit the direct contact with the liquid portion of the excreta or urine. So this has to be done because the loss of nitrogen जो असेल urine मधून तो immediately start होतो. त्याच्यामुळे बघा इथे जिप्समचा वापर केला जातो, सुपर फॉस्फेटचा पण त्या ठिकाणी वापर केला जातो टू प्रिझर्व दिस युरिन पोर्शन किंवा मग जो काही एक्सक्रीट असेल त्याला प्रिझर्व करण्यासाठी, राईट. सो ॲज सच इंडियन कंडिशनमध्ये जर बघितलं तर जिप्समचा वापर केला जातो टू डिक्रीज द नायट्रोजन लॉसेस, डज नॉट ऑफर अ प्रॅक्टिकल सोल्युशन. कारण की इंडियन कंडिशन्स कसे आहेत, आपल्याकडे टेम्परेचर जे आहेत हे कसे असतात, खूप जास्त हाय असतात. त्याच्यामुळे जिप्सम जरी आपण यूज केला तरीसुद्धा जे की लॉसेस आहेत ते बऱ्यापैकी वापस आपल्याला होताना दिसतात. त्यामुळे युरिन जे आहे ते कलेक्शनसाठी आपल्याकडे अजून जे आहे ठोस त्या ठिकाणी प्रोसिजर कोणी यूज करत नाही, किंवा केला जरी तरी मग खूप जास्त हार्ड सरफेसवरती त्या ठिकाणी ॲनिमल्सला उभं केलं जातं, त्याला त्या ठिकाणी उतार दिला जातो आणि त्याचं जे काही कलेक्शन आहे युरिनचं मग एक साईडला जे आहे थ्रू अ पाईप घेतलं जातं. सुपर फॉस्फेट, सो इट हॅज बीन यूज्ड एक्सटेन्सिव्हली ॲज अ मॅन्युअर प्रिझर्वेटिव्ह. ओके, सिंगल सुपर फॉस्फेट जे आपण म्हणतो त्याचा वापर केला जातो ॲज अ मॅन्युअर प्रिझर्वेटिव्ह म्हणून. लाईक सिन्स ऑर्डिनरी SP जे आहे कंटेन्स अबाउट 60% ऑफ द जिप्सम बिसाइड मोनोकॅल्शियम फॉस्फेट. देन द रिॲक्शन जर आपण रिॲक्शन जर आपण बघितली सुपर फॉस्फेटची, इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू दॅट ऑफ द जिप्सम सारखीच याची जी एकंदरीत प्रोसिजर आहे. देन सिन्स FIM गेट्स ड्राय ड्यू टू हाय टेम्परेचर, ठीक आहे. FIM काय होतं, एक ठराविक वेळेनंतर काय होतं की ड्राय व्हायला सुरुवात होतं हाय टेम्परेचरमुळे अंडर ट्रॉपिकल कंडिशन इंडियन कंडिशनमध्ये. त्यामुळे आपण यूज ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट कुड सेफली रेकमेंड ॲज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह टू डिक्रीज, राईट, टू डिक्रीज दी व्हॉट वी से डिकम्पोजिशन हिअर. देन रेकमेंडेड जर याचं बघितलं आपण 450 ग्राम टू 900 ग्राम जे आहे ऑफ सुपर फॉस्फेट जो आहे याला आपण अप्लाय केलं पाहिजे पर डे पर ॲनिमल इन कॅटल शेड टू बी प्रिझर्विंग दी युरिन. देन रिइन्फोर्सिंग ऑफ दी FIM, सिंगल सुपर फॉस्फेटचा जो की आपण वापर आहे, ओके, त्याचा आपण ॲज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर जर केला तर त्याचे काही आपल्याला ॲडव्हान्टेजेस दिसून येतात की इट विल रिड्यूस द लॉस ऑफ नायट्रोजन ॲज अमोनिया फ्रॉम द FIM. इट विल इन्क्रीज पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस इन FIM, दस मेकिंग बेटर बॅलन्स्ड वन. कारण की आपण काय करतोय, सिंगल सुपर फॉस्फेट यूज करतोय इथे फॉर युरिन प्रिझर्वेशनसाठी, त्यामुळे नॅचरली जे आहे फॉस्फरस कंटेंट FIM मध्ये वाढणारच आहे. देन सिन्स TCP प्रोड्युस्ड विथ द ॲप्लिकेशन ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट टू द farm yard manure, it is in organic form which is readily available to the plants. It will increase the efficiency of phosphorus utilization in the acidic soils, जी की जनरली काय होते फिक्सेशन त्या ठिकाणी फॉस्फरसचं होत असतं. तर ते फिक्सेशन होण्याच्या जागेवरती काय होईल, अवेलेबिलिटी जी आहे फॉस्फरसची ती आपल्याला इन्क्रीज होताना दिसेल. ही त्या ठिकाणी महत्त्वाची स्लाईड आहे कारण की याच्यामधनं तुम्हाला क्वेश्चन येतील, राईट. मागे ते फक्त प्रोसिजर्स होत्या, मी मुद्दाहून फास्ट घेतलं आहे तिथे, पण जिथून तुम्हाला क्वेश्चन येईल मी तिथे तुम्हाला नक्की सांगेल. आता बघा इथे नादेप जी मेथड आहे, तर ही जी आहे नारायण देवराव पांढरी पांडे यांनी ही दिलेली मेथड आहे. सो डेमॉन्स्ट्रेशन या मेथडची सुरू केली होती ॲट JN कृषी विद्यालय इंदोर. नादेपचं जो काही ओरिजिन आहे ह्या कोणी केला होता, नारायण देवराव पांढरी पांडे. ही इज अ फार्मर ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या एका शेतकऱ्याने जे आहे नादेप मेथड ही त्या ठिकाणी टेक्निकली फॉर्म केली होती. बँगलोर मेथड जी आहे दॅट इज गिवन बाय आचार्य, राईट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला. देन वी हॅव द कोइंबतूर मेथड आणि इंदोर मेथड जी आहे दिस वॉज डेव्हलप्ड बाय A. हॉवर्ड, राईट, अँड YD वाड ॲट द इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट इंडस्ट्री इंदोर इन इंडिया. देन ऑर्गॅनिक मॅन्युअर्स बघा, जट्रोपाचा जो आहे तो ऑइल केक त्या ठिकाणी अवेलेबल होतो. पॉंगेमियाचा पण ऑइल केक्स त्या ठिकाणी आहे. कॉटन सीड केकचे त्या ठिकाणी ऑइल केक्स आहेत, राईट, ज्याला आपण ढेप म्हणून पण त्या ठिकाणी आपण प्राण्यांना फीड करतो. त्यामुळे त्याला सॉईल ॲप्लिकेशनसाठी कमी यूज केला जातो, पण ॲनिमलसाठी त्याचा वापर जास्त केला जातो. कारण की जे की सरकीचं जे की ढेप त्या ठिकाणी असते
तर दॅट इज व्हेरी मच युजफुल राईट फॉर इम्प्रूव्हिंग दी मिल्क प्रोडक्शन इन ॲनिमल्स. त्यानंतर हे हॉर्न आणि हुफ मिल त्या ठिकाणी आहे बघा, राईट, हॉर्न अँड हुफ मिल. रॉ बोन मिल आहे, दिस इज क्रस्ट बोन मिल. सो ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचं जर का आपण सॉईल प्रोडक्टिव्हिटीवरती जर फायदा बघितला तर काय, मी तुम्हाला इनिशियलीच सांगितलं होतं की सॉईलचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते, सॉईलचं ॲग्रिगेशन इम्प्रूव्ह होईल, पोरोसिटी त्या ठिकाणी सॉईलची इम्प्रूव्ह होईल. इट विल डिक्रीज द बल्क डेन्सिटी अँड सॉईल कॉम्पॅक्शन. त्यासोबतच इट विल इम्प्रूव्ह द एरेशन इन द सॉईल, वॉटर मुवमेंट त्या ठिकाणी सॉईलमध्ये चांगलं करेल. हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी ऑफ सॉईल जी आहे ती इम्प्रूव्ह करेल. सॉईल टेम्परेचर त्या ठिकाणी डिक्रीज करण्याचं काम करेल. इट विल प्रिव्हेंट द सरफेस अँड सबसर्फेस क्रस्टिंग ऑफ द सॉईल. हा सगळ्यात मोठा सध्याचा प्रॉब्लेम आहे की सॉईल काय होत आहे, खूप जास्त कडक त्या ठिकाणी आहे. तुम्हाला एक प्रकारे सरफेस लेअर एक प्रकारे जसं की सिमेंटचं त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे, इतका कडक होताना दिसतो. ठीक आहे, तर तो त्या ठिकाणी होऊ देत नाही ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल तर सॉईल कशी राहील, सॉफ्ट त्याचा जो आहे सरफेस आणि सबसर्फेस तुम्हाला दिसून येईल. केमिकल जर प्रॉपर्टीज याच्यामधल्या आपण बघितल्या तर इट विल सप्लाय ऑल ऑफ दिस इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इट इम्प्रूव्ज द कटानेक्शन कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. बफरिंग कॅपॅसिटी आहे सॉईलची ती पण चांगली ठेवते. त्यासोबत कोलॉयडल प्रॉपर्टीज सॉईलच्या चांगल्या इन्क्रीज करेल. सॉल्युबलाइजेस द फिक्स्ड न्यूट्रिएंट्स अँड मेक देम अवेलेबल टू द क्रॉप. आता हे सॉल्युबलाइज कसं करतं बघा, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की FYM जे असेल किंवा जे की कंपोस्ट असेल, हे काय होतं, मायक्रोब्ससाठी फूड म्हणून ॲक्ट होतं, राईट. आणि हे मायक्रोब्स काय करतात, दे रिलीज एन्झाईम्स. काय, एक प्रकारे डिकम्पोजिशनसाठी एन्झाईम्स रिलीज करतात आणि ते एन्झाईम्समुळे काय होतं, सॉल्युबलायझेशन जे आहे ते इन्क्रीज होतं. ठीक आहे, त्यामुळे इथे लिहिलं आहे की सॉल्युबलायझेशन ऑफ द फिक्स्ड न्यूट्रिएंट जे आहेत, जे न्यूट्रिएंट सॉईलमध्ये फिक्स झाले आहेत जसं की फॉस्फरस, त्याचं सॉल्युबलायझेशन करण्यामध्ये मेजर रोल ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा त्या ठिकाणी असतो. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज याचे जर बघितले ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचे तर इट विल ऑफकोर्स इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी अँड पॉप्युलेशन ऑफ द मायक्रोब्स इन द सॉईल. ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड ऑर्गॅनिक अनाइन्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. इन्क्रीजेस द फिक्सेशन ऑफ नायट्रोजन बाय एनहान्सिंग सिम्बायोटिक अँड नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स येतात सॉईलमध्ये, राईट. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम असेल. त्यानंतर अजून आपल्याकडं बॅसिलस आहे जे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, त्याचं पण त्या ठिकाणी क्वांटिटी आपल्याला वाढलेली दिसते. सो इट सॉल्युबलायझेस द इनसॉल्युबल फॉस्फरस बाय ॲक्टिवेटिंग द PSB, राईट. फॉस्फरस सॉल्युबलायझिंग मायक्रोब जे आहेत, बॅक्टेरिया जे आहेत, ते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतात. देन ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, दिस विल सप्लाय द फूड इन टू द सॉईल, मायक्रो अँड मॅक्रो ऑर्गॅनिझम्स. सो व्हॉट इज बेसिकली व्हॉट इज फॉर्टिफाईड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर फॉर्टिफाईड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, तर एक प्रकारे जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये आपण काय करतो, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर त्या ठिकाणी आपण ॲड करतो, राईट. सो दिस न्यूट्रिएंट्स जे असतात आणि जे बायो फर्टिलायझर्समध्ये पण याचं ॲड केलं जातं. सो त्यामुळे काय होईल की एक प्रकारे फॉर्टिफिकेशन होईल, राईट. आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये जास्त न्यूट्रिएंट कंटेंट नसतं, पण जर का आपण इनऑर्गॅनिक मॅन्युअर जर का आपलं इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जर आपण खूप वेगळं जर दिलं तर त्याचं पण काय होतं, सॉईलमध्ये फिक्सेशन होऊन जातं. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट त्या ठिकाणी समोर आला, दॅट इज द फॉर्टिफाईड ऑर्गॅनिक मॅन्युअर. की ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्येच आपण काय करायचं आहे की फर्टिलायझर्सला मिक्स करायचं, काही दिवस त्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित सॉल्युबलाइज होऊ द्यायचं आणि मग तसं फॉर्टिफाईड ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण प्लांटच्या न्यूट्रिएंटसाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. एक याचं एक्झाम्पल देतो, प्रॉम. प्रॉम हा जो आहे हा सध्या खूप जास्त ट्रेंडिंग त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे. याचा फुल फॉर्म आहे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. ओके, तर हे जे प्रॉम आहे तर याच्यामध्ये नियरली जर तुम्ही जर बघितलं तर 9 to 10% पर्यंत याच्यामध्ये P2O5 प्रेझेंट असतो, राईट. तर ऑर्गॅनिक मॅन्युअरच हे असतं, त्याच्यामध्ये काय केलं जातं, सिंगल सुपर फॉस्फेट त्या ठिकाणी ॲड केला जातो आणि मग सॉईलला अप्लाय केलं जातं. सो इट इन्क्रीजेस द क्रॉप यील्ड by giving plants the nutrients they need while protecting the soil. It is also known as fortified composting. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, ऑल्सो कॉल्ड एज fortified composting. इथे एक एक्झाम्पल दिले बघा, शुगर केन ट्रॅशचं कंपोस्ट आहे, कॉर्पिथचं कंपोस्ट आहे, एनरिच्ड FYM आहे, प्रॉम आहे, असे वेगवेगळे याचे एक्झाम्पल्स आहेत. आता इथे एक यांनी एक्झाम्पल दिलं, दॅट इज द झिंक एनरिच्ड FYM प्रिपरेशन. झिंक काय आहे याच्यामध्ये यांनी ॲड केलेलं आहे इन द रेशो ऑफ 1:10 रेशो, राईट. मॅन्युअर जो आहे आणि झिंक सल्फेट जो आहे याला 1:10 रेशोमध्ये ॲड केलं जातं आणि 1 महिना त्याला शेडमध्ये ठेवल्यानंतर मग त्याला
शेतकऱ्यांपर्यंत दिल्या जातं फॉर फील्ड ॲप्लिकेशन. सो ट्रेंच और पिट जो असेल, ओके, म्हणजे एक प्रकारे खड्डं जे आहे त्याला फिल केलं जातं विथ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मटेरियल, जसं की क्रॉप रेसिड्यू असेल, फार्म वेस्ट असेल, ॲनिमल वेस्ट असेल, ट्री लिव्ज असतील, त्याला काय केलं जातं, खाली जमिनीवरती स्प्रेड केलं जातं ट्रेंचमध्ये अबाउट 20 सेंटीमीटर थिक लेअर. त्यानंतर अ लेअर ऑफ रॉक फॉस्फेट जो आहे, रॉक फॉस्फेट जो आहे हा काय, इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, हे जे फर्टिलायझर्स आहे हे सगळे रॉक फॉस्फेटपासून तयार केलं जातं. तर हा जो रॉ फॉर्म आहे, राईट, ज्याच्या खदानी आपल्याला रॉक फॉस्फेटच्या दिसतात, तर हा पावडर्ड रॉक फॉस्फेट जो आहे तो त्या ठिकाणी त्या वेस्ट मटेरियलवरती स्प्रेड करण्यात येतो, राईट. त्यानंतर कॅटल डंगची एक स्लरी तयार करण्यात येते पाण्यामध्ये आणि त्याच्यावरती रॉक फॉस्फेटवर मग आपण स्प्रिंकलर जे की स्प्रिंकल ऑपरेशन टाईपमध्ये स्प्रेड करतो आणि त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचं कुजण्याचं त्या ठिकाणी काम होईल, राईट. द फॉस्फरस विल गेट अवेलेबल, राईट, इन टू डिझॉल्ड फॉर्म. कंपोस्टिंग पण चांगलं होईल. सो द लेअरिंग इज रिपीटेड टिल द होल कंपोस्टेबल मटेरियल इज ॲडेड. तर असे लेअरवर लेअर तुम्ही जेव्हा ॲड करत चालतात, पूर्ण कंपोस्ट पीट फिल करायचं आहे. त्यानंतर मॉइश्चर कंटेंट जे आहे ते मेंटेन केलं जातं इथे ॲट 60% ऑफ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्यानंतर पिरियॉडिक याला काही महिन्याला जे आहे टर्निंगची गरज पडते, ठीक आहे, 2-3 वेळा याला टर्निंग करायची आहे आणि त्याच्यानंतर 1 मंथ नंतर जे आहे हा कंपोस्ट जो आहे इट कॅन बी रेडी फॉर द यूज. याचे ॲडव्हान्टेजेस काय की लार्ज क्वांटिटीज जे आहे ऑफ क्रॉप रेसिड्यूज जे असतात दे कॅन बी रिसायकल्ड बॅक टू फील्ड. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी आणि त्याची यूज इफिशियन्सी जी आहे, फॉस्फरसची यूज इफिशियन्सी जर का आपण बघितली ही फक्त 20% आहे, ठीक आहे. 80% जो काही आहे फॉस्फरस तो तुम्हाला फिक्स होताना दिसेल, 20 to 30% फक्त अवेलेबल होतो. तर त्याची फॉस्फरसची यूज इफिशियन्सी पण आपण वाढवू शकतो थ्रू दिस मेथड. ह्यूज अमाऊंट ऑफ फॉरेन एक्सचेंज इट कॅन बी सेव्ड बाय रिड्युसिंग फर्टिलायझर इनपुट. बघा ना, म्हणजे जर का इफिशियन्सी वाढली तर नॅचरली आपल्याला जो काही RDF द्यावा लागतो तो आपण रिड्यूस करू शकतो. त्यामुळे जे की आपले फॉरेनवरनं आपण इम्पोर्ट करतो फर्टिलायझर्स ते करायची गरज नाही पडणार. इट विल रिड्यूस द लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल अँड कंटॅमिनेशन जे असेल एन्व्हायरमेंटचं इट कॅन बी रिड्युस्ड. आणि एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये जे आहे इट कॅन रेज सम एंटरप्रेनरशिप बिझनेसेस ऑल्सो, की प्रॉम जे आहे त्यानंतर एनरिच्ड कंपोस्ट आहेत तर याचे काय बिझनेसेस पण त्या ठिकाणी चालू करू शकतात जेणेकरून एंटरप्रेनरशिप जे आहे विलेज एरियाजमध्ये डेव्हलप होईल. सो फॉर्टिफाईड जे फर्टिलायझर्स, आता दिस इज अगेन न्यू कन्सेप्ट दॅट इज फॉर्टिफाईड फर्टिलायझर्स. हे काय आहे, दीज आर अ टाईप ऑफ एनहान्स्ड फॉस्फेट अँड नायट्रोजन फर्टिलायझर्स ब्लेंड्स विथ ॲडेड मायक्रोन्यूट्रिएंट्स डिझाईन टू फीड द डिग्रेडेड सॉइल्स इफेक्टिव्हली. इथे काय करतात, रूट्स जे असतात दिस अपटेक द पोटॅशियम अँड फॉस्फरस, राईट, इट गेट सिव्हिअरली रिड्युस्ड अंडर लो बायोलॉजिकल कंडिशन्स. वी प्रोड्यूस सिंगल सुपर फॉस्फेट fortified with boron. It enhances the uptake of other nutrients present in the soil. It enhances the uptake of other nutrients present in the soil. Like बघा, सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे, ओके, तर SSP सोबत जर का तुम्ही त्याला बोरॉन फॉर्टिफाईड जर का केलं तर असं म्हटलं जातं की फॉस्फरस आणि बोरॉन, ओके, तर हे दोघांचं काय आहे, इट हॅज अ सिनर्जिस्टिक इफेक्ट, राईट. त्याच्यामुळे हे दोघं जर का सोबत दिले तर त्याचा अपटेक जो आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये प्लांटमध्ये आपल्याला होताना दिसेल, राईट. तर अशा पद्धतीने जे आहे आपण आजचं जे आहे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असतील, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जो आहे हा लेक्चर आज आपण बघितलेला आहे, जे की खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. एक अजून नोट करून घ्या, जो की कंपोस्टमध्ये जर तुम्हाला विचारलं तर बँगलोर कंपोस्ट जो त्या ठिकाणी आहे, ओके, इट इज अ बल्किएस्ट, ठीक आहे, हा बल्किएस्ट त्या ठिकाणी कंपोस्ट मेथड, इट इज बल्किएस्ट कंपोस्ट मेथड, ठीक आहे, मोस्ट बल्किएस्ट, ठीक आहे. बँगलोर मेथड जी आहे सगळ्यात जास्त बल्किएस्ट त्या ठिकाणी कंपोस्ट मेथड आहे, जिथे की लेस डिकम्पोज त्या ठिकाणी मॅटर आपल्याला मिळताना दिसेल, राईट. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. कोणाला काही अडचण असली यू कॅन आस्क मी ऑन माय कॉन्टॅक्ट. थँक्यू.